आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमुची प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपू दे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमुची प्रार्थना भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तोवरी देई आम्हाला काजव्याचे जागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमुची प्रार्थना मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम स्वागतम 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 कैसा पावन सुहावन समय आज है कैसा पावन सुहावन समय आज है आप आए अतिथियों में सरताज है आप आए अतिथियों में सरताज है देव की भांति पूजन करे आज हम देव की भांति पूजन करे आज हम स्वागतम 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 मन की बगिया से हमने कलिया चुनी मन की बगिया से हमने कलिया चुनी श्रद्धा के फूलों से हमने माला बुनी श्रद्धा के फूलों से हमने माला बुनी करते हैं मिलके अर्पित सुमन आज हम करते हैं मिलके अर्पित सुमन आज हम स्वागतम 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 सन्माननीय श्री पद्मश्री डॉक्टर शरद काळे सर डॉक्टर शरद काळे सर कायमस्वरूपी अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. सन्माननीय पद्मश्री डॉक्टर शरद काळे सर. मुलांना माहिती आहे की बर्थडे वगैरे सेलिब्रेट केल्यानंतर गिफ्ट मिळतात बरोबर. आपण गिफ्ट आणि गिफ्ट मिळाल्यानंतर मित्र विचारतात रिटर्न गिफ्ट कुठे आहे. तर माझ्याकडनं एक रिटर्न गिफ्ट तुम्हाला द्यायची आहे तुमच्या कॉलेजच्या लायब्ररीला. या पुस्तकांचा एक सेट मुख्याध्यापिकेला आणि मी विज्ञान 10 नावाचं एक मासिक सुरू केलेलं आहे वैज्ञानिक मासिक. तर तुम्ही आजपासून वर्गणी भरली तरी आणि नाही भरली तरी आजपासून आमचे मेंबर झाला. हा गेल्या वर्षभराचा सेट तुमच्या हाती
माझ्याबद्दल काहीतरी माहिती सांगितली. ऐकून घ्या. हे आवाज नको बोलू. माझ्याबद्दल खूप काय काय माहिती वाचून दाखवली. माझं नाव काय? अरे मी टाळी वाजवली तुमचं लक्ष आणण्यासाठी, टाळ्या वाजवण्यासाठी नाही. काय मला एक वाईट गोष्ट आहे की विद्यार्थ्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या काय चाललंय ते बघायची, ती काय करताय, लक्ष देत आहेत की नाही. त्याच्यामुळे तुम्हाला लक्ष देणं भाग आहे. ठीक आहे. मला कोणतीही गोष्ट कंपल्सरी करायची नाही किंवा मुद्दाम अशी माझं एवढं ऐकून घ्या वगैरे अजिबात कंपल्सरी. जर कोणाला असं वाटलं की सर जे काही बोलतायत ते आमच्या उपयोगाचं नाहीये, तर शाळेची परवानगी घेऊन मी जाहीर करतो की अशा मुलांनी बाहेर गेलं तरी काय, म्हणजे मला प्रत्येक गोष्ट कंपल्सरी करायची. फक्त माझी एक विनंती तुम्हाला की तुम्ही जेव्हा आपापसात बोलता तेव्हा माझं लक्ष तिकडे जातं आणि मग ती लिंक होते आणि त्याच्यामुळे जी मुलं ऐकताय त्यांच्या लिंक मध्ये पडतात. आणि ते जर प्रश्न तुमच्या मनात येणार असतील आणि तुम्हाला जर वाटलं की विचार आहे तर मी काही बक्षिसं पण आणली. ती बक्षिसाच्या आमिषाने नाही, तर तुम्हाला एनकरेज करण्यासाठी की तुम्ही जर छान प्रश्न विचारले तर माझ्या त्या विज्ञान धारा मासिकात तुमचे फोटो सकट मी ते छापायला तयार. आणि ते प्रश्न सुद्धा, प्रश्न, तुमचं नाव, तुमचं चेहरा आणि प्रश्नाचं उत्तर असं सगळं मी विज्ञान धारा छापणार. तर जरूर प्रश्न विचारा, निदान त्याच्यासाठी तरी विचारा आणि एक पुस्तक पण तुम्हाला बक्षीस मिळणार. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न सुरुवातीलाच कोणाला काही प्रश्न? एक मी मगाशी शब्द वापरला मॅडमनी किंवा सरांनी, माझ्या लक्षात नाही, की निसर्गऋण नावाची एक संकल्पना मी मांडली. आणि निसर्गऋण संकल्पना ही काही संकल्पना हिट मार्केटमध्ये तशी ती हिट आहे. झाली का नाही मला माहिती नाही, असं लोक म्हटलं कोणतंही बरोबर. पण निसर्ग ऋण या शब्दाचा अर्थ तुम्ही सांगू शकेल? निसर्ग ऋण, ऋण म्हणजे कर्ज, निसर्ग म्हणजे निसर्ग, नेचर. ऋण म्हणजे लोन. तर लोन, निसर्गाचं कर्ज म्हणजे काय नक्की असं तुम्हाला कोणाला सांगता येईल? नाही आलं तरी हरकत नाही, नंतर येईल तुम्हाला. आपण शाळांपासून सुरुवात करतो. तर एकदम नाही तुम्ही हँडसम पर्सनॅलिटी म्हणून मी पकडलं, बाकीच्यांची नाही असं समजू नका. तर आमचे नगरकर सर होते ना, साधारण असेच होते, पण एक कोड घालायचे आणि कोड घातला तिथे असे इतके हँडसम दिसायचे. त्या माणसाने माझ्या जीवनावर खूप काही संस्कार केले, खूप काही परिणाम केले. दुसरं म्हणजे आमच्या मातोश्री, सगळ्यात प्रगल्भ वैज्ञानिक माझ्या आयुष्यात मी कोण पाहिजे असेल तर ती माझी आई होती. इतका सुंदर वैज्ञानिक गुरु मला मिळाला नाही आणि मला मिळाला आईच्या रूपाने, त्याचा मला खूप म्हणजे परत मला मिळाला नाही, पण तिच्या रूपाने जो मिळाला त्याच्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. तर या दोघांच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे निसर्गऋणशी कशा जोडलेल्या आहेत. तर नगरकर सर जे होते आमचे ते, त्यांची गोष्ट थोडीशी उशिरा सांगतो आणि सरांना मुक्त करतो, नाही त्यांना विचारायला अवघड वाटेल.
सर शर्ट आणि पॅन्ट एकदम मस्त आहे. एवढ्याच असं मी काही ईडीकडनं आलेलो नाही. ईडीकडनं असं काही नाही. किती असेल आमदारांनी 1500. सर असं कोणत्या गावात वाणगाव वाणगावला किंवा आजूबाजूला असं दुकान आहे तिथे हे फुकट मिळतं नाही. इतकं चांगलं काम करताय शाळेसाठी बाबा हे फुकट घेऊन जा असं कोणी म्हणतं का तुम्हाला? सासरी म्हणत असते ती गोष्ट वेगळी पण नाही करत. सर इलेक्ट्रिसिटीचं बिल देतात पुन्हा मी ईडीकडनं आलेलो नाही. इलेक्ट्रिसिटीचं बिल किती आहे? 1500. नाही भावना काय ते असं नाही म्हणत का अरे वाटतं एवढं काम करताय एक फ्री वापरा. आता काय फ्री मिळेल सांगता येईल पण सध्या तरी इलेक्ट्रिसिटी फ्री नाही. मॅडम साडी छान आहे. साड्या असतील कमाट वगैरे आणि कुठल्या रंगाने कुठला डोंगरावर हे पण माहिती ती पण फुकट मिळत. हे भेट मिळू शकते पण फुकट मिळत. बेटा दूध घेतात घरी देतो नको तुला म्हणते मला लागेल तू घेतात तू घेतात घरी तुम्हाला तू घेतात किती घेतात साधारण 1 लिटर. 35 रुपयाला लिटर दूध मिळाले काय सोडलं आहे तुमच्याकडे मिळतं 35. पण असं नाही म्हणत तुम्ही एवढा चांगला किती ते 8वी वाणगावच्या 8वीच्या शाळेत शिकतोय मग तुला हे दूध फुकट असं एखादी गाय देऊन जाऊ की. या जगात आपल्याला कोणतीही गोष्ट पैशाशिवाय मिळत. आता अशी एखादी गोष्ट आहे का रे की जिच्या वाचून तुम्ही जगू शकत नाही जिच्या वाचून तुम्ही अजिबात जगू शकत नाही अशी कोणती गोष्ट आहे का? एखादी बोला व्हेरी गुड. आता आमचे सर आहेत ना या सरांना मी तुमच्या समोर आणतो. त्यांचं नाक आणि तोंड मी बंद केलं तर सर अर्ध्या मिनिटात चित्रगुप्ताकडे जातात आणि मग मॅडम ते सगळे कार्यवाह वगैरे मला पकडून जेलमध्ये घेऊन जाते. हो सर कशाला बोलवलं काय केलं. केवळ अर्ध्या मिनिटामध्ये माणूस ऑक्सिजन नसेल तर मरू शकतो. किती लागतं मुलांना ऑक्सिजन आपल्याला? किती लागतं ऑक्सिजन? शिक्षणाचा तो प्रश्न आहे आपल्याला किती ऑक्सिजन लागतो रोज त्याचं किती बिल द्यावं लागतं याचा कधी हिशोब केलाय का तुम्ही? आज मी तुम्हाला तो हिशोब देणार. ठीक आहे तुम्ही हे छान केलं व्हेरी गुड. काय हे जे केस आहेत ना ते सांग केस रंगवतो माझे केस खरं काळे अगदी पांढरे रंगवतो कारण समाजात भाव समाजाला भाव तर तुम्ही दिवसातून मुलगा असो शिक्षक असो शिक्षिका असो 21,000 वेळा शपथ घेतात. किती वेळा? 21,000 टाइम. हिंदी इंग्लिश आहे ना 21,000 89 म्हणल्यावर कळत नाही तुम्हाला. हो इंग्रजीत सांगा मग 89 म्हणल्यावर कळत. 21,000 टाइम्स आपण श्वास घेतो. हो सर कसं काय नक्की माहिती तुम्हाला? ठीक आहे आता किती वाजले? 1:50 मिनिटं. आपण मोजायला सुरुवात करू की उद्या दुपारी 1 वाजेपासून 1:50 मिनिटापर्यंत मोजू. काय
21,000 होतं नाही म्हणत. आणि तसं करायचं असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा. काय करता सोपं गोष्ट खोटं ओढणार नाहीच. काही इकडं तिकडं पण साधारण 21,000 श्वास घेताना तुम्ही तुमच्या शरीरामध्ये सर ती बाटली फक्त फेका मी कॅच करतो बाटली इतका काय वाईट क्रिकेटर नाही. साधारण ही जर 1 लिटरची बाटली पकडली 1 लिटरची नाही पण 1ची पकडली तर तुमच्या फुफ्फुसांची कॅपॅसिटी लंग्स कॅपॅसिटी आणि 21,000 श्वास गळी साधारणपणे 17,000 लिटर हवा रोज तुम्हाला लागते. किती योग नाही आहे बरोबर. 17,000 लिटर हवेमध्ये ऑक्सिजन किती असतो. हवेमध्ये ऑक्सिजन किती असतो. अरे 5वीचा प्रश्न विचारला हवेमध्ये ऑक्सिजन किती असतो. तो काही शिकवत नाही. 21 बरोबर. 20% जर अप्रॉक्सिमेटली पकडलं तर 17,000 लिटर हवा आणि 21% किंवा आपण याच्यासाठी कॅल्क्युलेशन साठी 20% पकडू तर साधारण 3,500 लिटर ऑक्सिजन आपल्याला लागतो. जर हा ऑक्सिजन मोजला आपल्याला ऑक्सिजन मोजता येतो केमिस्ट्रीमध्ये. तुम्ही जर मोठं झाल्यावर तुम्हाला थोडेसे 12वीत गेल्यावर कळेल की 1 ग्रॅम मोल ऑफ ए सबस्टन्स ऑक्युपाईज 22.4 लिटर्स ऑफ व्हॉल्यूम. त्याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं की हा साधारणपणे 3 किलोग्रॅम ऑक्सिजन आहे. किती 3 किलोग्रॅम. आणि कोविडमध्ये कशी पळापळ झाली होती सगळ्यांची ऑक्सिजन घ्यायला झाली होती ना तेव्हा कळली किंमत किती असते. 1 किलो इंडस्ट्रियल ऑक्सिजनची किंमत 11,000 रुपये आणि 3 किलोची किती झाली 33,000. श्वास किती वेळा घेतात 21,000. 33,000 भागिले 21,000 किती होतात कोण करेल 1.5 रुपये. म्हणजे एका श्वासाची किंमत 1.5 रुपये आहे. तर श्वास घेतला 1.5 रुपये. पुढचा झाला 1.5 रुपये. पुढचा झाला 1.5 रुपये. जर असं बिल द्यायचं ठरवलं आणि देणार नाही म्हणले आणि सप्लाय कट केला तर काय असंही जावं बरोबर. म्हणजे तुम्ही जर प्रत्येक श्वास आमच्या बहिणाबाई चौधरी खूप छान सांगतात. बहिणाबाई चौधरीला कोणीतरी प्रश्न विचारला असेल की जीवन आणि मरण याच्यात फरक काय. त्या बाईने उत्तर काय दिलं अडाणीबाईंनी फरक सगळ्यात शिकलेली बाई म्हणली बाई. त्या बाईने उत्तर दिलं जीवन आणि जनन आणि मरण एका श्वासाचं नाही असतं. एक तुम्ही श्वास घेताय सगळं चालू असतं भांडण चालू असतात रागरोग चालू असतात. तो श्वास संपतो 4 लोक एकत्र होतात ते राम बोलो है राम इतका फरक आहे एका श्वासाचा. त्या श्वासाची किंमत आहे 1.5 रुपये. तो द्यायचा कसा. त्याने आमचे नगरकर सर जे होते त्यांनी आम्हाला शिकवलं होतं की जेव्हा आम्ही शाळेत प्रवेश घेतला 5वी मध्ये त्यावेळेला सरांनी आमचं स्वागत प्रत्येक मुलाचं स्वागत सर नाव विचारून केलं. आणि ते नाव एकदा विचारल्यानंतर सरांनी पुन्हा आयुष्यात नाव विचारले नाही. पण 80 साली मी सरांना भेटायला गेलो तर सरांनी सांगितलं 70ची बॅच शरद पांडुरंग काळे. त्याची मेमरी शार्प होती. तर सरांनी आमच्या स्वागत करताना एक माझ्या हातात पिंपळाचं रोप दिलं आणि आमच्या बऱ्याच फुलाच्या हातात रोपं दिली. मला रोप देताना सरांनी एक श्लोक ऐकला अश्वत्थम प्राहुर्व्ययम छंदांस्यस्य पर्णानि यस्तं वेद सवेद. आणि हसून म्हणले सर काही कळलं का तुला. म्हणलं सर मला नाही काही कळलं मला संस्कृती येत नाही. सर म्हणलं काही काळजी करू नको संस्कृती यायची काही गरज नाहीये. पण एक काम कर हे रोप आहे हे शाळेच्या दरवाजाशी लाव तुला जागा देते. आणि
जोपर्यंत शाळेत आहेस, 5वी शाळेत प्रवेश घेतला होता त्यावेळेला 11वी SSC होती, म्हणजे साधारण 7 वर्ष तू या शाळेत राहशील. नापास झालं तर जास्ती राहशील. मी काही नापास झालो नाही, मी 7च वर्ष राहिलो. 7 वर्ष म्हणजे झाडाला रोज पाणी देतो आणि त्या झाडाला पाणी देत असताना मला कळत नव्हतं मी काय करतोय. पण जेव्हा शाळा सोडली ना मुलांना, तेव्हा ते झाड 7 वर्षाचं झालं माझ्यापेक्षा. आणि आज जेव्हा मी जातो तिथे शाळेत आणि त्या दाराशी असलेलं तो अश्वत्थ वृक्ष खाली जेव्हा बसतो तेव्हा माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी. आता मला कळतं ते झाड लावून सरांनी माझ्याकडनं काय घेतलं तर ऑक्सिजन घेतलं. कारण पिंपळाच्या झाडाचे जे पान आहे त्याचं तर फोटोसिंथेसिस होतं, त्याच्यातून जो ऑक्सिजन मुक्त होतो तो 3.5-4 किलोच्या पेक्षा. म्हणजे त्या रोपामुळे 3.5 किलो 4 किलो ऑक्सिजन जातोय. मी घेतलेला ऑक्सिजन मी निसर्गाला परत देतोय. मी देत नाहीये, आमचे सर देत आहे. याचं मला अतिशय कृतज्ञता वाटते. आणि मग लक्षात येतं एक झाड किती महत्वाचं. माणसाने 19 झाडं लावावी असं भगवान व्यासांनी सांगितलंय सभागृहात. आणि 19 झाडं का लावायची? कुठला आता 19 आकडा? जर आता मी तुम्हाला ऑक्सिजनचं बिल सांगितलं, जर तुमच्या शरीरामध्ये किती मूलतत्व आहेत असं जर तुम्हाला कोणी विचारलं, आपण लिस्ट करूया आपल्या शरीरात किती मूलतत्व आहेत. आपल्या शरीरामध्ये कार्बन आहे, आपल्या शरीरात नायट्रोजन आहे, आपल्या शरीरात ऑक्सिजन आहे, फॉस्फरस आहे, सल्फर आहे, क्लोरीन आहे, आयोडीन आहे, फ्लोरीन आहे, कॅल्शियम आहे, सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, सल्फर आहे, सल्फर मॉलिब्डेनम आहे, मॅंगनीज आहे, निकेल आहे, कॉपर आहे, झिंक आहे, बोरॉन आहे. किती झाले? 5, 4, 6, 8, 11, 13, 16, 17. अजून 6 बोलतो. दोन मूलतत्व आठवतील. 23 मूलतत्व आहेत. आणि या 23 मूलतत्वांना आपल्याला जर निसर्गाकडनं घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी 4 मूलतत्व जी पाण्यातनं आणि कार्बन डायऑक्साईड नंतर ते फक्त झाडात येतात, बाकीचे सगळे पृथ्वीमधनं शोषून घ्यावे लागतात. म्हणून 19 झाडांची प्रत्येक माणसाच्या मागे. आणि ही 19 झाडांची जी गरज आहे आज देशामध्ये, एका माणसामागे 1 झाड सुद्धा नाहीये. कुठल्याही सगळी निघलेली शिमित होणार. आज आपण ज्या संस्कृतीत राहतो, मला सगळं पाहिजे, मला कार पाहिजे, मला मोटर गाडी, मला AC पाहिजे, मला सगळं कम्फर्टेबल लाईफ पाहिजे, त्या सगळ्या लाईफ या निसर्गाच्या सिस्टीम मध्ये बसत नाही. आज जी माणसाची गरज आहे ही 1.5 पृथ्वीच्या एवढी गरज आहे. 1.5 पृथ्वीवर जेवढे रिसोर्सेस आहेत तेवढे रिसोर्सेस आपण वापरतोय. उद्या प्रश्न आम्हाला विचारणार आहेत तुम्ही लोक, सर तुम्ही नीट वागला नाही म्हणून आम्हाला जगण्याची सुद्धा आफत आलेली. बाजारामध्ये जाऊन विकत घेता केळं, तुम्ही केळाचं फळ साली सगळं घेता का बिना सालीचं घेता? मग केळ तुम्ही खायचं, साल दुसऱ्याने बसल्याचा हा कुठला नियम? मला समजत. त्या केळाच्या सालीचं खत करणं हा माझी जबाबदारी आहे, म्युन्सिपालिटीची नाही. तुम्हाला एक कविता ऐकवतो मी माझी हिंदीची. हिंदीमध्ये एक कविता लिहिली बरं का मुलांना. त्या हिंदीच्या कवितेमध्ये त्याची सुरुवात अशी आहे, त्या हिंदीच्या कवितेमध्ये हे हिंदी समजतं सगळ्या. त्या हिंदीच्या कवितेची सुरुवात अशी आहे, आप मैं नहीं घबराता, म्हणजे आता मी घाबरत नाही. सोच के पहले मैं घबराता था, सोच के पहले मैं घबराता था, कहीं मुझे का इंसान वो तो नहीं कहा. सोच के पहले मैं घबराता था, कहीं मुझमें का इंसान वो तो नहीं रहा.
जब मैं वातानुकूल महल में अपने रेशम की कंबल लेकर सोता हूँ, बाहर 40 डिग्री टेम्परेचर है और मैं रेशम की कंबल लेकर सो रहा हूँ, तो मुझे शर्म नहीं आती। ना मेरे मन में ख्याल आता है आधी आबादी कंबल भी नहीं खरीद सकती, ना मुझे ख्याल आता है आधी आबादी कंबल भी नहीं खरीद सकती, ना मेरे दिमाग में आता है मेरा वातानुकूल यंत्र ऊर्जा खर्चा कर रहा है जिसकी मुझे शायद जरूरत नहीं। कहीं बोलने का इंसान हो तो नहीं। जब मैं आलीशान गाड़ी में बैठ के सफर करता हूं रास्ते पे, तो मुझे शर्म नहीं करती, न मुझे रास्ते के मुसाफिर नजर आते हैं, न मुझे मेरी गाड़ी से निकलता हुआ धुआं नजर आता है, न मेरी गाड़ी से निकलता हुआ प्रदूषण नजर आता है। क्या ये बोलने का इंसान हो तो नहीं। जब मैं बाजार जाता हूं हाथ में थैली लिए बिना और प्लास्टिक की थैलियों में सब्जियां लाता हूं, थैलियां भर भर के, हर सब्जी के लिए अलग थैली मांगता हूं, तो मुझे शर्म नहीं। मैं अपनी कॉटन की थैली लेके नहीं जाता। क्या सिर्फ मेरी प्लास्टिक की थैलियों की वजह से प्रदूषण हो रहा है? दूसरों की प्रदूषण प्लास्टिक की थैलियों से नहीं हो रहा है। कहीं बोलने का इंसान हो तो नहीं रहा। जब मैं पार्टियां देता हूं गजब की और खाना खिलाता हूं ऐसे मित्रों और सज्जनों को जिनको खाने की तो कोई समस्या नहीं है, लेकिन खाने से समस्या हो सकती। मेरे गेस्ट देख रहे खाना थाली में, वो मुझे देख नजर नहीं आता। पार्टी के वेटर तरफ से खाने के लिए वो मुझे नजर नहीं आता। कहीं बोलने का इंसान हो तो नहीं। जब मैं मोबाइल लेके चित्रण करता हूं किसी दुर्घटना का या किसी के मृत्यु का, मेरे हाथ कांपते हैं। ना मैं आगे बढ़ के मदद करने की कोशिश करता हूं क्योंकि मेरे पास समय नहीं है, मुझे वापस आके वो वीडियो अपलोड करके लाइक्स कमाना। लेकिन आनंद की बात यह दोस्तों, आजकल मैं बिल्कुल नहीं घबराता। क्योंकि मैंने अब सोचना ही बंद कर दिया। मेरे अंदर का इंसान मौत के लिए सो रहा है। मेरे अंदर का इंसान मौत के लिए। अरे मेरे लोकांचं देश झाला आहे। जिवंत प्रेत हिंडतायत फक्त देशामध्ये, फिजिकल मरण येत नाही तोपर्यंत। आम्हाला पर्यावरणाचा विचार, पृथ्वीचा विचार आमच्या डोक्यातच येत नाही। आमच्या संस्कृतीने आम्हाला शिकवलं अहम ब्रह्मास्मी, पण त्याच्याबरोबर आमच्यावरती एक बंधन घातलं इदम न मम। हे सगळं माझं आहे, खरं आहे, पण ते फक्त सांभाळण्यासाठी आहे। जेव्हा पंचतत्वानी आत्मतत्व वेगळं केलं, त्याला नाव दिलं, काहीतरी मॅडमचं नाव दिलं, सरांचं नाव दिलं, त्याला सांगितलं जा पृथ्वीवर एन्जॉय करा, सगळ्यात माझा आवडता ग्रह अहम ब्रह्मास्मी तुम्हाला डिपॉझिट म्हणून दिलेला आहे। कुठलंही त्याच्यावरती कारण घेतलं नाहीये, मॉडगेज घेतलं नाहीये, पण त्याच्याबरोबर त्यांनी एक कंडिशन टाकली, रिटर्न बॅक बिफोर यू कम। जाताना पृथ्वी जेवढी सुंदर होती तेवढी त्याच्यापेक्षा जास्त सुंदर करून परत ये, हे व्याज मला हवंय तुझ्याकडनं। हे जग मी सुंदर करून जाईल यासाठी केला होता अट्टहास शेवटचा। This is what we expect. This is what is expected from you as a learned person, as a learned student, as a learned teacher, as a learned samsakaran. It is expected from you that we will become zero waste. We will return everything what we are taking from nature, and we will be very careful in what we are taking from nature. अरे सायन्स फिजिक्स फिजिकल डेव्हलपमेंट करतं, सगळ्या वापरण्यात पाहिजे कसं? आमच्या छोट्या गावामध्ये टू व्हीलरची गरज नाहीये, इतकी सुंदर हवा आहे। इथं आल्यानंतर आम्हाला उद्मारतं, कारण आम्हाला इतके स्वच्छ ऑक्सिजनची सवय नाही। अरे वाणगावला आज काय असा त्रास का होतोय? कारण तो शुद्ध हवा देतोय, मुंबईची हवा सकाळी उठल्यावर H2S तो रिफायनरीचा वास बरं वाटतं। हा चला आता काळे साहेब जिवंत आहे, आता चला काम सुरू
नाहीये वाणगावमध्ये तुमच्या टू व्हीलरची गरज. कितीतरी वाणगावला टू व्हीलर चालले. प्लास्टिक ठिकाणी प्लास्टिक पसरलेले. काय तुमच्या घरी प्लास्टिक पसरलेलं असतं का? पण घर तुमचंच म्हणून ते नसतं. वाणगाव तुमचं नाही आहे, म्युन्सिपाल्टीच आहे. बघून की वाणगाव ग्रामपंचायत आम्हाला काय बिलॉंगिंगनेस हा प्रकार आमच्या देशात नाही आहे. ही पृथ्वी मागे आहे, हा भारत देश माग आहे, हा महाराष्ट्र माग आहे. आम्हाला म्हणजे शिकवत आणि फक्त ते नागरिक शास्त्रात मार्कात फक्त राहिलं अनफॉर्च्युनेट. म्हणून म्हणलं माझ्यातला पण तरी मी ऑप्टिमिस्टिक आहे, नाही तरी आलोच नसतो. मी सकारात्मक आहे, जर सकारात्मक नसतो तर तुमच्याकडे आलोच नसतो. मी म्हटलं असतं की याच्यात काय अर्थ नाहीये, काही गरज नाहीये, मला चांगलं दोन भरपूर टेन्शन मिळतं, अशा दुपारचा वेळ खर्च करा, चांगलं घरी जाऊन झोपावं. नाही पण मला नाही स्वस्त बसत. मला आमच्या ऍटॉमिक एनर्जीने खूप चांगली पॉझिटिव्हिटी दिली. तुम्हाला माहितीये की ऍटम इज मेड अप ऑफ अरे ऍटम इज मेड अप ऑफ atom is made up of atom is not made up of molecule. Atom is made up of नाही माहिती. अरे माहिती आहे त्यांना ऍटमचं स्ट्रक्चर नाही शिकवलं. प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन शिरपूर आहे ते माझ्या साथ ती चौथीतलं नाटक पण उत्तर देतो इलेक्ट्रॉन म्हणून. Atom is made up of, if you look at the atomic structure, it is made up of a nucleus, and nucleus मध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात आणि कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन फिरतात. माहिती आहे आमच्या शाळेत एक सर मुलांना गोष्टी खूप आवडतात. त्या सरांनी एक गणित दिलं होतं, एक सम दिलं होतं. सम काय होतं माहिती का? देयर इज अ वॉटर टँक. मराठीत होतं, तुम्हाला इंग्रजीत वॉटर टँक आहे. वॉटर टँकचं व्हॉल्यूम 10,000 लिटर आहे. किती सोपं आहे आपल्याला लक्षात ठेवा. 10,000 लिटर व्हॉल्यूम आणि त्याच्यामध्ये पाणी भरलं जातंय ऍट द रेट ऑफ 110 लिटर पर मिनिट आणि त्यातलं पाणी गळतंय, त्याला एक भोग पडलंय 10 लिटर पर मिनिट. व्हॉल्यूम आहे 10,000 लिटर, 110 लिटर पर मिनिट पाणी भरलं जातंय and 10 liter per minute पाणी गळते. So how much time will be required to fill up the tank? किती वेळ लागेल? पाचवीचं गणित किती वेळ लागेल? कॅल्क्युलेटर लागेल बहुतेक. किती वेळ लागेल? अरे किती सोपं गणित दिलंय. जरा मी अवघड दिलं तुम्हाला, सोपं करून दिलंय तुम्हाला. तुलाच म्हणले 110 लिटर पर मिनिट भरलं जातं. 10 लिटर गळते, किती भरलं जाते आणि व्हॉल्यूम किती लागेल, किती वेळ लागेल? 10,000 डिवायडेड बाय मनस्वी सारखे हुशार मुलं माझ्यावर होती, फटाफट उत्तर दिली 100 मिनिट. खुश झाले. मोगेमो खुश हुआ, मोगेमो खुश हुआ, लेकिन मेरी तरफ देखा तो भड़क गया. मैं उनकी तरफ स्टेयर करके देख रहा था, घूर घूर के देख रहा था. अभी कोई अपनी तरफ भूल के गए तो अच्छा नहीं लगता. अपने चप्पल निकाल के मारो इसको.
तो सर को भी अच्छा नहीं लगा। सर ने कहा मेरी तरफ क्यों देख रहे हो, जवाब क्यों नहीं देते? सर ने बोला सर जवाब तो दे सकता हूँ, लेकिन एक सवाल है मन में। क्या है सवाल, पूछो। म्हटलं सर टँक करतोय तर भरायचं कशाला, आधी आपण लीक दुरुस्त करू, म्हणजे माझा पण नाही का आणि एका चेकमध्ये उत्तर मिळेल. सरांनी कानाखाली वाजवली नाही एवढंच, पण रागवले सर. ते म्हणले असलं कसं काय प्रश्न विचारतो, पुस्तकातली चूक कशी काय काढू शकतो तू? तुला जर पुस्तकातली चूक काढायची तुला अधिकार नाही, तुला एक गणित असंच करावं लागेल. हे जर मनश्रीने केलं तर तिला 3 पैकी 3 मार्क मिळतील, तुला 0 मिळेल. कारण सगळा भारत आमचा मार्क्सवादी देश आहे. मतं देतील बीजेपीला, महायुतीला, महाविकास आघाडीला, पण सगळे स्वतःची मतं कशाला पाहिजे, भारतात. इथं कोणाला ज्ञान नकोय. आमचं एक्झॅक्टली ते झालं. न्यूक्लिअर आम्ही फक्त अभ्यासासाठी शिकतो, ऑक्सिजनचं पर्सेंटेज अभ्यासासाठी शिकतो, नंतर आम्ही आठवतो आणि फक्त मार्कांसाठी शिकतो आम्ही. ते हो म्हणतील पण चुकीचं आहे का बरोबर? समजून घेतले की फक्त अभ्यासासाठी मला नाही करायचं, स्वतःसाठी त्याच्यावरनं काहीतरी शिकलं पाहिजे. बरोबर, खूप झालं. एवढं जरी समजलं तरी खूप झालं. ठीक आहे, माझे पैसे वसूल झाले इकडे. तर ह्या ऍटमने आम्हाला शिकवलं. आता तुम्हाला ऍटम स्ट्रक्चरच माहिती नाही तर काय शिकवलंय कसं काय सांगणार? तुमच्या टीचरला सांगतो ते तुम्हाला समजून सांगतो. ऍटमने काय शिकवलं, जेव्हा ऍटम त्याचा इलेक्ट्रॉन देतो, सोडियम त्याचा इलेक्ट्रॉन देतो, तेव्हा सोडियम बिकम सोडियम प्लस. म्हणजे तुमच्यातली निगेटिव्हिटी सोडून द्या, तुम्ही पॉझिटिव्ह व्हाल. हा मेसेज आपल्याला ऍटम. आणि ती निगेटिव्हिटी इतकी वाईट आहे का हो, ती फेकून द्या. ती त्यांनी क्लोरीन बरोबर शेअर केली म्हणून बॉन्ड बांधला आणि म्हणून आपण बनलो. निगेटिव्हिटी यूज ॲट राईट प्लेस इज कॉल्ड पॉझिटिव्हिटी. हा लेसन मला ऍटम. त्याच्यामुळे आहे की माझी फ्रस्ट्रेशन खूप जास्त आहे. यांनी उत्तर दिली नाही म्हणून मला राग येत नाही. कुठेतरी आम्ही कमी पडतो. आमच्या शाळेमध्ये असे प्रश्न विचारले असते. एक प्रश्न विचारतात, हे विचारतो मुलांना, मगाशी पण विचारतो, तुम्हाला पण विचारतो. तुमच्यापैकी किती मुलांना तुमच्या भावी आयुष्यात शिक्षक व्हायचे? तुमच्यापैकी किती मुलांना भावी आयुष्यात शिक्षक किंवा शिक्षिका व्हायचंय? असा का असं एक फोटो घेऊन ठेवणार शिक्षक व्हायचं. तुमच्यापैकी भावी आयुष्यात किती मुलांना किंवा मुलींना शेतकरी व्हायचे? शेतकरी किती लोकांना व्हायचे? दोन नाही व्हायचं. वात्रटपणा करतोय. दोन्ही व्हायचं असेल, काय व्हायला हरकत नाही. चालेल, गुड. तुमच्यापैकी किती मुलांना सायंटिस्ट व्हायचे? आता एक लक्षात घ्या, मी हे 3 प्रश्न का विचारले? शांत बस. 3 प्रश्न का विचारले? एका 12वीच्या मुलांना मी एक प्रश्न विचारला बरं का. इकडे बघा, हा तो मुलगा आहे असं समजतो आपण. इकडे हा तो मुलगा आहे 12वीचा, ज्याला मी प्रश्न विचारला. एक कविता ऐकवतो हिंदीची, हिंदीतली. मैंने उस बच्चे को पूछा, बेटे जिंदगी में क्या बनना चाहते हो? मैंने पूछा उसे, बेटे जिंदगी में क्या बनना चाहते हो? लड़के ने जवाब दिया, अंकल, उस जमाने में मेरे बाल काले थे जब कविता लिखी थी. अंकल, इसलिए अंकल कहा, नहीं तो आज कहता था तो दादाजी कहते थे. अंकल, मम्मी कहती है, अंकल मम्मी कहती है बेटा डॉक्टर बन जा.
समाज में कीमत बढ़ेगी, डाउरी मिलेगी, अच्छी लड़की मिलेगी, हमें बुढ़ापे में डॉक्टर मिलेगा, तो डॉक्टर भी मिलेगा। मैंने उसे लड़के से फिर पूछा, बेटे तुम क्या बनना चाहते हो? बेटे ने कहा, अंकल फिर पापा कहते हैं इंजीनियर बन जा। इंजीनियर बन जा, क्या रखा है भारत में? सब घोटाले ही घोटाले है। यहाँ से चला जा, अमेरिका चला जा, पैसा मिलेगा, वही जिंदगी है। बच्चे को मैंने फिर पूछा, बेटे तुम क्या बनना चाहते हो? उसने कहा, दोस्त लोग कहते हैं चलो खंडाला जाएंगे, लोनावाला जाएंगे, दारू पिएंगे, मौज मस्ती करेंगे, क्या रखा है जिंदगी में? मैंने फिर लड़के को पूछा, बेटे तुम क्या बनना चाहते हो? बेटे ने जवाब दिया, शिक्षक कहते हैं निकम्मा है, कुछ काम नहीं करता, पढ़ाई नहीं करता, कुछ नहीं बनेगा जिंदगी में, चला जा मेरी नजरों से दूर, यहां खड़ा मत रहे। फिर मैंने लड़के को पूछा, बेटे तुम क्या बनना चाहते हो? बेटे ने जवाब दिया, अंकल किसी ने काबिल ही नहीं बना दिया, मैं कुछ सोचूं। किसी ने सोचने को भी नहीं कहा कि मैं क्या बनूं। सब लोग अपने विचार थोपते रहे, मुझे किसी ने पूछा ही नहीं। और नकोय तशी आम्हाला अजिबात नकोय तशी। 7वीचं वर्ष मला आठवतं, आमचं नंतर गेलं वर्ष शाळेत. 7वीच्या वर्षामध्ये 31 जानेवारीचा दिवस होता. 30 जानेवारीला डॉक्टर बाबांचं निधन झालं होतं. आर्ट्समध्ये विमान कोसळलं. डॉक्टर बाबा माहिती का तुम्हाला? बाबा सुद्धा माहिती नाही, इतकी आमची परिस्थिती नाही. डॉक्टर होमी बाबा आमचे जे न्यूक्लिअर सायंटिस्ट आहेत, त्यांनी भारतामध्ये न्यूक्लिअर सायंटिस्टची रचली, त्या पाया रचला त्यांनी. ते डॉक्टर बाबांचं निधन झालं होतं त्या आर्ट्समध्ये 3 जानेवारीला. त्यांचं विमान कोसळलं होतं एअर इंडियाचं. बाहेर बोर्ड लिहिला होता शाळेच्या, आज शाळेला सुट्टी आहे 31 जानेवारीला, शनिवार होता. पण नगरकर सर तुमच्याशी बोलला. नगरकर सरांचं भाषण सुरू झालं सकाळी 9ला. 10:30 पर्यंत इतकं सुंदर भाषण केलं मुलांना. घरी येऊन जसे तसं मी येऊन काढलं होतं भाषण. आजही मी ते जपून ठेवलं, लॅमिनेट करून ठेवले. त्या नोट्स मी आईला दाखवल्या. आईला म्हटलं, आई मला सायंटिस्ट बनायचं. आई म्हटली, तुला हवं ते बदल करू नकोस, लक्ष कॉन्स्टंट ठेव. जर ते लक्ष तू कॉन्स्टंट ठेवलं तरच तुला जे काय म्हणायचं ते बनशील, नाही. ते लक्ष कायम ठेवलं. आम्ही शक्ती केंद्रात आलो. आजपर्यंत मला एकदाही पश्चाताप झाला नाही. Why I did this. सातवीमध्ये ठरवलं होतं आणि आमच्या शाळेमध्ये अशीच शिकवण दिली जायची. वी वर ओरिएंटेड, ऑलवेज ओरिएंटेड. आम्हाला 7वीमध्ये हस्तलिखित मासिक द्यायला सांगायचं. नाटककारांच्या माहिती मिळवा, लहान त्यांच्याबद्दल, कोळंबकरांबद्दल, त्यांच्या महाकवी कुटुंबाची मुलीचं परीक्षण मी दिलं. 9वीमध्ये जेव्हा मी 10वीत असताना चंद्रावरती माणूस उतरला, त्याच्यावरती हस्तलिखित दिलं होतं. सर पद्मश्री मिळाल्याचा आनंद जेवढा झाला नाही तेवढा मी शाळेत दिलो होतो. तेव्हा शाळेने सत्कार करताना माझ्या हातात ते हस्तलिखित दिलं होतं. 1969 44 वर्ष जपून ठेवलं शाळेत. आणि ते माझ्या हातात दिलं होतं. सर तुम्ही हस्तलिखित तुम्ही शाळेत. आणि जीवनात पैसे सगळे कमवतात. नेव्हर बी आफ्टर मनी. मनी हॅज ओनली लिमिटेड व्हॅल्यू. 2 वेळचं जेवण आणि एक छप्पर घरावरती डोक्यावरती. That's the only value for everybody loves because we lack science. सगळ्यात जास्ती सायंटिफिकली अनअवेअर कंट्री कुठला असेल तर तो भारत. And sorry. आणि कोणत्याही गोष्टीचा वापर आमच्याकडे मोबाईलचा जितका दुर्वापर होतो तेवढा दुर्वापर देशात कुठल्याही जगाच्या पाठीवर होतो. कोल्हापुरी आय हॅव ट्रॅव्हल्ड टू मोर दॅन 40 कंट्रीज. डेव्हलपमेंट प्रत्येक ठिकाणी एक कॉमन गोष्ट मला दिसते.
संध्याकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान जेवण होतात. 6 वाजता किचन बंद होतं. 6 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंतचा वेळ हा फक्त त्यांचा असतो. मोबाईल बाहेर असतो, लॅपटॉप फक्त कामासाठी वापरला तर वापरतो. ते 5 तास पुस्तकं वाचतात. Switzerland is richest. That's why Germany is richest country. That's why France is richest. स्वतःसाठी 5 तास देतात. सर आपण सगळ्यांनी मिळून एक स्वतःच एक सीमावलोकन करा, स्वतःच्या जीवनाकडे बघा आणि स्वतःसाठी किती वेळ देता दिवसात विचार करा. जिथे काल होतो त्याच ठिकाणी आम्ही आज असतो, तिथे कुठे असतो. आम्ही फक्त शेजाऱ्याची कॉम्पिटिशन करतो, स्वतःशी कॉम्पिटिशन स्वतःशीच. मार्क्स मिळाल्यावर तिला किती मिळाले, त्याला किती मिळाले हा महत्वाचा मुद्दा नाहीये. मला मागच्या वेळेला किती मिळाले, तिला आता किती मिळाले हा मुद्दा असतो. I never compete with myself. We compete with neighbors. We compete with सहकारी असतात त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन. That's why we don't progress. आम्हाला असं नव्हतं शिकवलं. We were never taught like that. We were always taught that माझ्या आईने मला सांगितलं रोज काहीतरी नवीन वाचल्याशिवाय उपाय. You won't believe मॅडम, माझ्या घरी माझी स्वतःची 5.5 पुस्तकांची आहे आणि त्याच्या प्रत्येक पुस्तक one of my great I was my biggest diamond because आमच्या शाळेमध्ये सवय होती किती पुस्तक वाचणार आहे तुम्ही मला सांगा. शाळेच्या ग्रंथालयात किती वेळा जातात, अवांतर वाचन किती करतात. आमच्या वर्गात असे हार्मोनियम साठी पेटी असायची 50 पुस्तक प्रत्येक वर्गात 50 मुलं होती आणि 50 आठवडी शाळा असायची. प्रत्येक मुलांनी प्रत्येक आठवड्याला एक पुस्तक शिक्षण होतं. शनिवारी सेमिनार व्हायचा, मला आवडलेलं पुस्तक रात्री 9 पर्यंत चालायचं. आई वडील बघायला यायचे, बसून राहायचे. Those were the days which changed my life. आज मी तुमचं मी आकाशातून पडलो नाही रे, तुमच्यावर एका छोट्या गरीब घरामध्ये जन्माला आलो. Nobody is thrown from the sky. Einstein never was like that. Newton was like that. मोठी माणसं लोकांनी बॉर्न नाही करतात, पण स्वतःच्या कर्तृत्वावर कधी होणार आहे तुम्ही? किती वेळ आपण असा वाया घालवत राहणार? हाऊ रिअली डू यू स्टडी? आमच्या वर्गामध्ये आम्ही अशा लेक्चरला गेलो असताना, गेस्ट लेक्चरला, आम्ही असे रिकामे हाताने कधीच गेलो नव्हतो. वी वॉज ऑलवेज कॅरिंग अ नोटबुक आणि त्याचे पॉईंट्स लिहून घ्यायचे आणि नोट्स काढायचे. दिस वॉज नॅचरल टू अस. त्याला शिक्षकांनी सांगायची गरज नव्हती. आज सरांचं कार्यक्रमाचं लेक्चर आहे, आज आपण त्यांचे पॉईंट लिहू. संध्याकाळपर्यंत विसरलेले असणार आज मी काय सांगतो. Only use of doing all these programs. आम्हाला एक सरांनी असं जेव्हा सांगितलं असेल तुम्हाला की कार्यशाळेचं लेक्चर आहे, नंतर सरांनी मला आठवते सांगितलं की आज तुमच्याकडे एक गेस्ट लेक्चर आहे. गेस्ट लेक्चर अरेंज केलं म्हणल्यावर आम्ही गेलो आणि माणूस आला वर्गामध्ये. आम्हाला वाटतं चुकून आलाय, कायप्रमाणे शेळ घातलेला, आम्हाला कोणतरी पाहिलंय. लक्षात आलं एक तर रस्त्यावर बसतात ते कामाला जात आहे चपलाशी. म्हणजे सर हे बोलणारे आमच्याशी. आणि त्या माणसांनी आम्हाला इतकं सुंदर कातड्यांवरती लेक्चर दिलं. त्यांनी इव्हन आम्हाला त्याला सुईनी शिवायला शिकवलं. जर्मनीत माझी चप्पल तुटली तर मी ती शिवली. आमचे प्रोफेसर मानवाच्या तुला कोणी शिकवलं म्हणजे 7वीत एक चांगला काम आहे. These are the things, small things which impact your life. आईने केरसोणीची पूजा करायला लागली म्हणून मी निसर्ग करून
5वीचा वर्ग होता. 5वीच्या वर्गामध्ये 5वीच्या वर्ष होतं, दिवाळीचा दिवस होता. लक्ष्मीपूजनाच्या अगदी 4 आता नाणं पाहुणे मला म्हणले दुसरे घेऊन ये बाजारात. म्हणलं आई लोक कपडे आणतात, नवे मिठाई आणतात, तुम्ही काय आणतात? आणली आणि ती चौरंगावर ठेवून 5 रुपये आणि केरसुणीची पूजा करायला आईने लावली. आणि त्याचे विज्ञान सांगितलं. ते विज्ञान आज मी तुमच्यासमोर उभा आहे त्याच्यामुळे 2 वाक्यात तिने विज्ञान सांगितलं. ती म्हणली ही जी केरसुणी तुला जी म्हणतोस ती वास्तविक लक्ष्मीची जुळी बहीण आहे, ट्विन सिस्टर. आणि म्हणून त्या अलक्ष्मीचा अपमान करायचा आणि लक्ष्मीची पूजा करायची आमच्या संस्कृतीला शोभत नाही. पूजा बघायची. पुढचं वाक्य अजून महत्वाचं होतं. पूजा करायची म्हणजे काय करायचं रे? हळदी कुंकू लावायचं, हार घालायचा, आरती करायची, नैवेद्य खायचं म्हणजे पूजा करायची नाही. 365 दिवस सेवा करायची. मग लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आठवणीने काहीतरी बासुंदी पुरी, श्रीखंड जेवण करायचं आणि स्वतःला आठवण करून द्यायची, आई मला पुढचे 364 दिवस तुझी सेवा. का आम्ही पाण्यात टाकू? आमच्या आयुष्यात आम्ही पाण्यात कधी टाकणार नाही, आम्हाला माहिती नाही. किती सहजपणे अन्न पाण्यात टाकता तुम्ही. अन्न पाण्यात टाकतं तेव्हा तुम्ही तुमच्या आईचा अपमान करता. अन्न पाण्यात टाकतं तेव्हा तुम्ही शेतकऱ्याचा अपमान करता. अन्न पाण्यात टाकतं तेव्हा तुम्ही वसुंधरेचा अपमान करता. कुणी दिला अधिकार तुम्हाला या तिघांचा अपमान करायचा? सगळा भारत देश अपमान करतोय. त्या क्वांटिटीमध्ये अन्न फेकलं जातंय, त्या क्वांटिटीकडे लक्ष दिलं तर लक्षात येईल सगळा भारत देश तिघांचा अपमान. आम्हाला आमच्या आईने नाही सांगितलं, एक शीट भाताचं कधी टाकलं नाही माझ्या आयुष्यात. आठवत हाताला सवय लागलेली सगळं व्यवस्थित पुसून. का आम्ही नाही टाकतो? का आम्ही असं टाकतो? का असं आम्ही वेड्यासारखं वागतो? बुफे ठेवलेला असतो त्या लग्नामध्ये, हावराटासारखं सगळं घ्यायचं, अर्ध टाकून द्यायचं. याची किती सहजपणे आपण कामवाल्या बाईला सांगतो की तू रविवारी पण येत जा, आम्ही मात्र सगळ्या सुट्ट्या घेणार. आम्ही प्रत्येक सुट्टी बसून करून घेणार. तुमच्याबरोबर नाही बोलतो काय आपण दुसऱ्याचा विचार करायला शिकवलंच नाही आपल्याला. त्या बाईला आणि माझं कसं होईल, रविवारीची सुट्टी घेतली तर तिने 3 दिवस काम करायचं, फक्त काय तुमचं 1000 रुपयामध्ये, आणि तुम्ही मात्र त्या सुट्ट्या सगळ्या एन्जॉय. माझ्या दृष्टीने विज्ञान हे वैज्ञानिक प्रगल्भता म्हणजे ही आहे माझ्या दृष्टीने. ही माणसाची माणसाला वागावं. तुम्ही गाणं मांडलं मगाशी, आमच्या ज्ञानेश्वरांनी काय वेगळं सांगितलं? पूर्ण आयुष्यभर त्या माणसाची किती आयुष्य होता? 21 वर्षाचं. समाजाविषयी उसळेपणाने वागला, तुच्छतेने वागला, संन्यासाची पोरं म्हणून हिणवलं, चमत्कार केल्यानंतर पाया पडायला आले. त्यांना काय करत? एकच सांगितलं, एकच धर्म, हरात मानव धर्म, माणसाने माणसाशी वागतं आपण. बिल्डिंगचा कचरेवाला येतो, त्याच्यापैकी तुच्छतेने बघतात, तिच्या बांधलेला वास येतो, पण तो वास आमचा असतो हे तुमच्या लक्षात नाही. आमच्या घरात टाकलेल्या कचऱ्याचा तो वास असतो, तुमच्या लक्षात नाही. कधी एकदा तो कचरा बाहेर फेकेल. कवितेत प्रश्न विचारतो कि चांद पे तो पहुंच गए थे कई साल पहले, अब अंतरिक्ष दूर नहीं है, पहुंचेंगे कल मंगल ग्रह पर या शायद उसके आगे भी, आएगी कल बुलेट ट्रेन देश में हमारे, होगी कई सारी स्मार्ट नगरी हमारे देश में, लेकिन क्या बदल सकेंगे हम कुछ? करेंगे कूड़ा मुक्त अपने घर को। डंपिंग यार्ड बढ़ाते जा रहे हैं, धरती माँ को कब से तड़पा रहे हैं, घर का कूड़ा पड़ोस में फेंक के घर को स्वच्छ होगा मेरे मित्र, लेकिन क्या भारत स्वच्छ होगा? उसी कूड़े से आएगी ना कल के अनाज की बोरी। यही बतला रही ना पदार्थ के अविनाश चित्रों की कहानी। कूड़ा बाहर फेंकने से क्या दिन की शुरुआत होती है, वह भारत बदलने की बात हो रही है। मेरा भारत माँ
काय करू इथे माझ्या घरात मी कचऱ्याची बाजू बाहेर ठेवत नाही सकाळी आहे हिंमत सांगण्याची माझी आहे. आय नेव्हर गिव्ह माय फूड, आय नेव्हर गिव्ह माय वेस्ट टू द म्युन्सिपालिटी. नेव्हर. माझ्या घरात आम्ही अन्न टाकतो. आय हॅव डेव्हलप्ड मेथड इन 1 day I can convert this banana skin into manure just in 24 hours. सरळ सब करतो. आमच्या घरात एक्सेल गोष्टी आणल्याच जात नाही. त्याला विचारलं माझ्याकडे फक्त 4 शर्ट आहेत, 5वा शर्ट आला की मी पहिला पण आणतो देऊ. काय मला कळत. अरे बाबा ही चप्पल गेली किती 2 वर्ष तू बघतोय एकच चप्पल नाही. सर तुम्हाला नको ना आम्हाला नको का नाही. आय नेव्हर से आय नॉट कंप्लेन. What I am saying is try to analyze yourself. स्वतः तुम्ही स्वतःचं जे ऑडिट करा. तुमच्या घराची तुम्ही ऑडिट करायचं. तुमच्या शाळेत ऑडिट करा सर. शाळेत ऑडिट करा. किती गोष्टी अनवॉन्टेड आहेत, किती गोष्टी कुठे बाहेर चालल्या. यू विल फाइंड 20% यू कॅन से मिनिमम. आय विल प्रूव्ह टू यू. तुमच्या घरी 50% थिंग्स आर लीकिंग अनवॉन्टेड. एखादी कपाटामध्ये गोष्ट तुम्ही 6 महिने वापरली नसली तर तुम्ही क्रिमिनल आहात, कारण ती वस्तू ज्याला पाहिजे त्याला तुम्ही दिलेली नाही. 6 महिने तुम्ही वापरले नाही तर keep it, give it to somebody. You can always buy it because 6 महिने you can afford to keep it. So why do you keep that? I not follow this. पाहिजे तेवढंच वापरा, पाहिजे तेवढंच ताटात घ्या. How much we more अरे किती काय. There is no limit, no restriction. आणि मग त्या पृथ्वीवरती त्यात येतो की 1.5 पृथ्वी पाहिजे. कहाँ से आएगी वो सेकंड 1.5 पृथ्वी. I always expect an interaction session. शांत बसला तुम्ही. I must give credit to the last boy or last group that really listened very carefully. I'm sure about it. So first goal तुम्ही केला. पहिला गोल तुमचा झाला. But the second goal I am not going to allow you to make. You must ask questions. एवढं सगळं बोलल्यानंतर तुमच्या मनात प्रश्नांची धबधबे यायला पाहिजे. So start asking questions. श्री प्रजापती, तुम्ही आजपर्यंत किती शोध लावलेत? किती शोध लावले ते तुम्ही सांगायचं. मी जर सांगितलं मी हा शोध लावला सर काय काय खावा. ओके, आय हॅव डन a good improvement in biogas plant. I have started using the air conditioner water which falls outside. The water which falls from air conditioner is much more quality. If you collect it and use it for your inverter batteries, it's extremely good for replacement of the distilled water. If your school is using distillation plant, stop it and use this distilled water. If your school is not using, give it to some college. So your AC gives you plenty of water, especially coastal region. रोज 5 से 7 लीटर पानी हे प्युअर मानसरोवर क्वालिटी वाटर जमावते. So that I mentioned. Third is a soil carbon detection kit. One more is solar dryer, solar water purifier. Then there are more. I am not going to gain anything by telling you the list, but certainly I hope my lecture has helped you in orienting this to the better side of science. Okay? But I'm happy that you asked me this. Yes, next. निसर्गाचा करून नसते, निसर्ग नसते, ते आपण मिळण्यासाठी काय करायचं? रामायण ऐकलं सीता पण एकोणीस झाडं लावायची पहिल्यांदा सांगितलं. नाही लावली तर आयुष्यात कधीतरी लावा. काळेसरांनी आपल्याला सांगितलं होतं एकोणीस झाडं काटा बांधलं टाकलं. कचऱ्याला कचरा म्हणू नको, संपत्ती. 1 टाइम प्लास्टिक घरात आणू नको. आवश्यक नसेल तर 2 व्हीलर वापरायची, 4 व्हीलर वापरायची गरज नाही. आणि
एसी वापरायचाच असेल 28 डिग्री टेम्परेचर ठेवून वापरा, 24 डिग्री ठेवायचं, 5 दिवस झोपायचं. याच्या इतकं कृतज्ञपणा निसर्गाची दुसरा माणसाशिवाय दुसरा कोणी करत नाही हे लक्षात घ्या. एका आईने आता आईला मी प्रश्न विचारला, आई काय करू? आईने फार सुंदर कृती करून दाखवली. माझ्या आईचे खूप मोठे उपकार. तिने मला फोडणी द्यायला शिकवली. फोडणीमध्ये मोहरी काय टाकायची, तडतड थांबली की तापमान 250 डिग्री सेल्सिअस झालं. आता पुढचं हीट होऊ नये म्हणून हळद टाकायची. मग त्याच्यात मीठ टाकली तर ठसका लागला. तुझ्या घरात ठसका लागत असेल किंवा कोणाच्या घरात, त्या बाईला काय कळत नाही. त्याच्यामध्ये आई म्हणजे आपण काय करायचं, शिकायचं का करायचं हे शिकायचं, कशासाठी करायचं हे शिकायचं. मग त्याच्यात सायन्स कळतं आणि मग त्याच्यामध्ये सुख पाठांतर केलेलं विसरलं जातं. तुम्हाला तुम्ही सुरू केलं अभ्यास नीट करणं हे तुझं आत्मसत्य. रीड बिटवीन द लाईन्स. तुझं नाव लिहिला नाहीये पण सांगलीला येतेस का असं विचारलं, तू सांगलीला येतेस का असं विचारलं असं ते का तिचं नाव लिहिलं आहे, सांगलीला येतेस का, सांगलीला माझ्याकडे पामा कुठे टाकला, सांगलीला टाकला का सांगलीला नंतर टाकला. That is important. So read between lines, read between composition. That is what you are supposed to do. That is student. विद्यार्थी तुम्ही काय असतं, तुम्ही जेव्हा MSc होता तेव्हा मी तुम्हाला सगळा सब्जेक्ट देतो. मी तुम्हाला 5 प्रश्न असे विचारले की PhD झालेल्या माणसावर उत्तर देते. पॉइंट इज that a student तुम्ही आहात आता MSc झाला, you are going to be a good student, but you are going to be a student all your life till your last day. आपले डॉक्टर आइन्स्टाईन म्हणतात की आता मला समजते तो बाप माणूस आहे फिजिक्स मधला नोबेल प्राइज विनर सगळ्यात उत्तम त्याचा ब्रेन, तो काय सांगतो की नाव आय अंडरस्टँड हाऊ फिजिक्स आहे. If student of this, then you will keep on reading, you will keep on understanding. You follow that? मुला सांगा भाई मुर्गी अंडा देते ऐका नाही जरा त्याला बिचारायला घाबरवून टाकू नका. मुलं सांगा पहिला मुलगा आहे तो अंडी देते. पहिले मुलगा आता आहे, पहिली अंडे. अरे यार ऐसे सवाल पूछे जिसको मैं जवाब नहीं दूं. पहले फ्रेंड बोला ये सवाल तुम्हारा नहीं तो बख्शीश तुम्हें नहीं मिलेगी. पहले मुर्गी आई या पहले अंडा आया, ये मैंने चिंतक 4 नावाचं त्याच्यामध्ये या प्रश्नावरती मी पूर्ण प्रकरण लिहिलेलं आणि त्याच्यामध्ये शेवटी लिहिलंय कोण नक्की पहिला आला आपल्याला माहिती नाही, पण आपण जे आलोय ते आपण समाजाचं चांगलं करून जाऊ एवढं फक्त लक्षात ठेवा. ते कोण पहिला आलं याच्यात आपल्याला काही महत्वाचं वाटत नाही. काय कोंबडी पहिली आली म्हणलं तर काय कोंबडी आनंदाने ओरडणार आहे का? अंड पहिला let them talk, it doesn't matter. प्लास्टिक को कैसे प्लास्टिक बंद करण्यासाठी अरे वही पूरा रामायण सुना है. जब वेजिटेबल मार्केट में जाते हो तो थैली लेके जाओ दूध की, वो तो खत्म हो गया पहला प्लास्टिक. दूसरी एक गोष्ट, अभी तुम घर में किचन में जाता है खाने के लिए जाता है और पकाने के लिए. ये पकड़ा, ये मिल्क पैकेट है, आधार कार्ड
मिल्क पैकेट समझे, ठीक है, इधर सामने बच्चों के सामने। अभी एक कैंची ले, अरे हाथ में कैंची ले लो, अरे है ना ये, काटो, खोलना है, नहीं कटता है, अरे इसको काटना, अरे दूध खोलना है ना इसमें, हाँ ये खाता ना ऐसे और दूध निकाल, हाँ आमचा प्रॉब्लेम है। एक दुधाची पिशवी जेव्हा आपण उघडतो तेव्हा एक कोपरा खाली पडतो, माझ्या कोपऱ्याने काय होतंय, एका कोपऱ्याने नाही होत, पण जेव्हा देशामध्ये 10 कोटी पिशव्या रोज विकल्या जातात तेव्हा रोज 10 कोटी तुकडे पर्यावरणात येतात, 10 crores. Why don't I cut it like this? Slightly open, take out milk, पूर्ण कापा, उलटी करा, म्हणजे पिशवी उलटी करा, नाही तर तुम्ही उलटी करा, उलटी करायची घ्यायचं and then keep it. There won't be any plastic pollution because हा फक्त दुधाच्या पिशवीचा प्रश्न नाही आहे. तुम्ही जर तुमच्या जीवनात विचार केला तर रोज दिवसातून 4-5 अशा पिशव्या तुम्ही कापत असता आणि त्या पिशवीच्या प्रत्येकीचा कोपरा खाली पडतो. It should be careful in what we are doing. Okay? Use cotton bag as much as possible. I'm going to take a vote from all of you. Okay, from all of you. हॅलो सर, माझं नाव स्मित रमेश नाटा. तुम्हाला मी आता एक वैज्ञानिक प्रश्न विचारतोय. मानवाने आजपर्यंत खूप सारे शोध लावले, ते पण वैज्ञानिक असो किंवा तंत्रज्ञान. तसंच एक शोध आहे चुंबकीय शक्तीचा. तर मला असा प्रश्न पडलाय, मानव भविष्यात कधी चुंबकीय शक्तीने वाहन चालू शकतो का? We are already using that magnetic power in various technologies, and because of magnetic power, what is this? विद्युत चुंबक काय असतं? Electric magnet. All your trains are running because of electromagnetic. We are already using it. We are using it in spaceships, in airplanes. अच्छा मराठी सांग. अजून चुंबक आहे तो आपण रोजच्या जीवनात सगळीकडे ट्रेन मुवमेंटसाठी, म्हणजे आगगाडीच्या मुवमेंटसाठी, विमानासाठी प्रत्येक ठिकाणी विद्युत चुंबक वापरून पॉवर सप्लाय द्यायचा, मॅग्नेटिक निर्माण करायचा आणि त्याचा वापर करून खाली जाण्याचा. लिफ्ट आहे सर, पण मला एक असा प्रश्न आहे की वाहनांना आपण म्हणजे असे फास्ट चालू शकतात, पण त्याची गतीचा आवाज आपल्याला येऊ शकणार नाही, असं काही करू शकतात का? तेरा साऊंड प्रूफ ठीक आहे, तेरा साऊंड प्रूफ भरपूर आहे, त्याचा आवाज येणार नाही. असं आपण टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. पण शेवटी एक लक्षात ठेव की निसर्गामध्ये जी सायलेंट स्प्रिंग आहे, सायलेंट व्हॅली केरळमध्ये किंवा डेथ व्हॅली US मध्ये, त्याची प्रतिकृती मानव निर्माण नाही करू शकत. कारण कुठे जरी एखादी असा जरी आवाज आला तरी ते साऊंड पोल्युशन होणार. आपल्याला ते निर्माण करणं खूप सोपं नाही, पण निसर्गाने निर्माण केलं. ठीक आहे. नमस्ते सर, हा भावनाची भाव येते. माझा प्रश्न हे आहे की अवकाशाचा प्रतिबिंब पाण्यामध्ये पडतो, आकाशात असतो, अवकाशाचा रंग आकाशात असतो. पाण्याचा रंग निळा असतो. इट इज नॉट दॅट. सी, कोणताही रंग निळा का दिसतो? कारण एवढी फ्रिक्वेन्सी त्याच्यामध्ये दिसते. बाकीच्या फ्रिक्वेन्सी ॲब्झॉर्ब कधी कधी लाल आणि आपल्याला रोजच्या आहारात जास्त करून कसा वापर केला पाहिजे? कमी बोलण्याचा, कमी खाण्याचा, एवढं मिनिमम खाता येईल तेवढं पाहिजे. बॅलन्स काय आहे आमच्या मराठीत म्हणतो आम्ही चौरस आहार, दूध, भात, लिंबाची फोड, पोळी भाजी, काय लागतं. मग सर आमचं बिना माशासाठी चालतच नाही, खायचं मासे, आमचं भोपळा केलं चालत नाही, खाऊ प्रोटीन बॅलन्स.
आणि मजेत करतो. माझे नाव आराध्या मिश्रा आहे. माझा प्रश्न असा आहे, मगाशी तुम्ही सांगितलं का माझ्या घरी लायब्ररी आहे, त्याच्यामध्ये मी A to Z पूर्ण पुस्तकं वाचून ठेवलेली आहे. तर आपण कसा वेळ त्यांना पुस्तकांना द्यावा की आपण पण तुमच्यासारखे सायंटिस्ट होऊ शकतात, असा प्रश्न आहे माझा. हे उत्तर माझ्या आईने दिले. If you are decided to be a scientist, stick to your aim. You will become scientist. तेव्हा तर इन्फॉर्मेशन पण अवेलेबल होतं कसं व्हायचं. आता इन्फॉर्मेशन अवेलेबल होतं. You can apply to all the research center, become scientist. अजून सर एक अजून प्रश्न आहे का तुम्ही एवढे मोठे सायंटिस्ट झाले त्याच्या मागचा कारण मला सांगा. एवढा मोठा बोलतो. See, all those things are subjective. Don't call it scientist. When there are 4 Nobel Prize winners standing near me, I become very small. These are all तुलनात्मक गोष्टी असतात. याच्याकडे लक्ष द्यायचं. कुणीतरी मला एवढं मोठं म्हणते म्हणून मी काय स्वतःला मोठं करू शकतो. ओके, आय एम जस्ट लाईक यू. Maybe little better because of gray hair. I can think better. That's all. तुमच्याशी भेट होणार चांगलं वाटतं. Okay, so thank you very much for listening to me आणि तुमचं सगळा लंच टाइम तुम्ही सॅक्रिफाईस केला माझ्यासाठी. ज्यांनी सरांना प्रश्न विचारले त्या विद्यार्थ्यांना ऍप्रिशिएट करण्यासाठी सरांनी सर्टिफिकेट आणि पुस्तकं आणलेले. मी एकेकाचं नाव घेतो, त्यांनी इथे यायचं. पहिल्यांदा क्रिस्टी योगेश प्रजापती, पुढे मनश्री वैभव कोठारे, मनश्री कोठारे, भावना विभाव वगैरे, आराध्या मिश्रा, त्याच्या आधी जानन सिंग, जानन सिंग, घाटाळ म्हणून एक मुलगा होता, घाटाळ, ऋत्विका, आराध्या, वैभव उडके आणि अरविंद गोळा या.